गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. सगळं चालू आहे. हा आहे आपला व्ह्यू रूमच्या बाहेरचा. एक सुंदर असा बर्फाचा डोंगर. आता बाय द वे, आज आम्ही माझी पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, माझी बॅग जळलेली आहे. सगळे थंडीचे कपडे वगैरे सगळे गेले. तर आता आम्ही जाणार, एक पहिले बॅग घेणार मोठी रेक्टँगल शेपवाली. त्याच्यानंतर मग कपडे घेणारे थंडीचे. शूज घ्यायचे होते, शूज पण माझी शूज घेतलेलेच नव्हते मी. ते नवीन शूज घ्यायचे. तर आता पहिले लोकल मार्केटला जाऊ. मनालीच्या मॉल रोडवरती नाही जाणार आहे, कारण की मॉल रोडवरनं काल रात्री येताना बघितले ट्रॅफिक कसली होती. खाली खतरनाक ट्रॅफिक आहे, गर्दी भरपूर आहे. आणि मॉल रोडला जायची आम्हाला आता हिंमत नाही आहे, कारण की यार पुन्हा ते ट्रॅफिकमध्ये अडकणार. त्यापेक्षा आता आम्ही इकडे नाश्ता करायला बाहेरच जाऊ. तिकडे विचारू की लोकल मार्केटमध्ये कुठे बॅग आणि थंडीचे कपडे वगैरे मिळतील काय जवळपासच. आणि ते करून आल्यावरती मग आता एवढा आज आम्ही थांबणारच आहोत तिकडे मनालीला. उद्या निघू लडाखसाठी, झंस्कार आणि लडाखसाठी. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही काय करणार आहे की सोलांग व्हॅली करू. तसं लास्ट टाईम स्पितीवरनं येताना केलेली होती, पण तो व्हिडिओ टाकला नाही कारण की करप्ट झालेले होत्या फाईल वगैरे. पण आज पुन्हा अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, तर एक सोलांग व्हॅली आम्ही बघून येऊ. चला मग पुन्हा एकदा व्ह्यू हा. आणि आता निघू आम्ही. रेडी झाला? जॅकेट घालू ना? हां, लेदरचं जॅकेट तुझं पण आणि माझं पण. चलो मग, बाय बाय. हा हॉटेल आहे आपलं. पुण्यामध्ये आल्यावरती काय बरं वाटतं माहिती आहे, हरियाणाचं आणि पंजाबचं ऊन नाही, हे हिमाचलचं ऊन. गाड्या कुठे आपल्या, त्याला जाऊन विचार. त्याच्या गाडीच्या पाठी होती. हो हो, नाश्ता करूया ना? नाश्ता करूया ना, चल समोरच नाश्ता. इकडे मिळतं मीठ चावल. हे सगळे चाललेले आहेत वाटतं सोलांग व्हॅलीला. बॅग म्हणजे काय, छोटी बॅग असेल तरी चालेल, पण बॅग पाहिजे. प्लॅनिंगमध्ये आहे ना, प्लॅनिंगमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. आज आम्ही मनालीला राहून आहे ना, आज आम्हाला शॉपिंग करायची होती. शॉपिंगपैकी सगळ्यात मेन होतं ते आहे ना, बॅग होती. पण आता इकडे विचारलं ते बोलतं बॅग वगैरे इकडे नाही मिळणार तुम्हाला, ते मॉल रोड वगैरे तिकडे तेवढं लांब जावं लागेल. तर मग आताचा प्लॅन असा आहे की आज आम्ही राहणार होतो ते आम्ही स्किप केलेलं आहे. आता आम्ही इकडनं चेकआउट करू. पैसे पण तिकडे वरती मिळणार. तर आता प्लॅन असं आहे की आता आम्ही चेकआउट करू, निघू. आता यांनी सांगितलेलं आहे, लोकल्सनी सांगितलेलं आहे की वरती केलॉंग म्हणून एक गाव आहे. तर केलॉंगमध्ये तुम्हाला सगळं मिळेल, बॅग वगैरे. मला शूज घ्यायचे होते, थंडीचे कपडे घ्यायचे, त्या वरती तुम्हाला मिळेल. तर तुम्ही एक दिवस इकडे राहू नका, मतलब नाही म्हणत आहे. तुम्ही वरती एक दिवस तो वरती तुम्ही स्पेंड करू शकता. म्हणलं की चालेल. तर मग तू काय म्हणतोयस? हे ऑमलेट मंगेशनी सांगितलेलं आहे. मी सांगितलं आहे राजमा, छोले आणि रोटी. माझं बनतं इकडे, हे बघा, छोले आणि राजमा. डाळ पण आहे. अरे वा. आणि इकडे बनत आहेत रोट्या आणि आपले पराठे. थँक्यू. ही मिरची तिखट नाही, हलकी तिखट आहे. ती आता बघा, आता सकाळी थंडी तर नाही, सकाळ कुठले आहे, 11 वाजलेले आहेत. पण मी हे लेदर जॅकेट घालतोय. आणि मी माझं जॅकेट जे आहे ना, ते कुठे आहे मंगेश? अच्छा, ते खाली ठेवलेलं आहे, वरती जाऊन घालीन. ओके. आता बाईक्स रेडी आहे. आता केलॉंगला जायचं आहे. केलॉंगवरनं थोडी शॉपिंग करायची, बॅग वगैरे ती. आणि शक्यतो आम्ही केलॉंगला राहू, नाहीतर मग बघूया, दारच्या वगैरे आहेच. पण आज निघतो इकडनं. हे हॉटेल आहे, हॉटेल सोलांग हॉलिडे इन. ओके. इकडनं बोलतात ना, हा रोड आहे, इकडनं 1.5 किलोमीटरवरनं सोलांग व्हॅली चालू होते.
तर हा सोलांग व्हॅलीच्या एकदम पायथ्याशी हॉटेल आहे. चला मग बाईकवरती भेटूया. आता सगळ्यात पहिले पेट्रोल भरायचं आहे, कारण की वरती कुठे आहे ते नाही माहिती आहे, पण खाली मला माहिती आहे पेट्रोल पंप कुठे आहे. तर पेट्रोल भरूया, थोडी हवा चेक करूया आणि त्यानंतर सरळ जाऊया केलॉंगला. आता पेट्रोल भरलं इकडे. आता इकडनं सरळ केलॉंग आहे. 95 रुपये, 95 रुपयाचं पेट्रोल आहे इकडे पर लिटर. हां, केलॉंगमध्ये पण बाय द वे होतं, पण म्हणालो की यार आपल्याला माहिती नाही, एवढं कन्फर्म नव्हतं, तर म्हणालो की इकडे खाली टाकून देऊया. तर एक 5 किलोमीटर खाली आलो. आता डायरेक्ट केलॉंग. हे बा 2023 ते रोड वगैरे सगळे वाहून गेलेले होते ना, ते अजूनही तसेच आहेत. हे बा तुटलेले आहेत सगळे रोड. हे रोड मस्त 2 लेन होते माहिती आहे, वाहून गेले. हे मजा येते त्या बाईकवरती हे मारायला. काय रे, टर्न घ्यायला. हे काल रात्री येते ना मंगेश, दिसलंच नाही आपल्याला. बर्फ सॉलिड आहे पण खाली पण अजूनपर्यंत. केलॉंग 57 किलोमीटर आहे. मग गाड्या पण ना. ही आहे सोलांग व्हॅली. इकडनं ते वरती गोंडोला जातो, तो बघा जात आहेत ना वरती. नाही वरती काम करूया. आता आहे ना अटल टनल लागणार 2 किलोमीटरवर, जसं दिसतंय ते. केलॉंगला आपण आहे ना आपली शॉपिंग करूया, जसं तो म्हणाला आहे ते. ओके, शॉपिंग करून आहे ना आपण सरळ दारच्याला जाऊया. मग दारच्यावरनं लेफ्ट मारून आपल्याला जांस्कर आहे. मग राहूया दारच्याला आपण. हे सरचिव तर लेच्या रोडवरती लागतं, ते येताना लागेल आपल्याला वाया 12 लाखच्या. आपण केलॉंगला जाऊया, केलॉंगवरनं शॉपिंग करूया आणि दारच्याला थांबूया आज रात्र. हां केलेलं आहे. अटल टनल, टनलांचा बाप. 9 किलोमीटर आहे ना की 11? हां केलं ना. आपल्यासाठी नाही आहे. अरे कुठून आहे आपलं? नाही, 10 किलोमीटर आहे. चलो आता 10 किलोमीटर आहे ना, अशी येड्यासारखी चालवत राहायची. 10 किलोमीटर म्हणजे माहिती आहे काय? चायला सिटीच्या बाहेर पडू आपण. बघूया तरी अटल टनलच्या त्या एंडला नॉर्थ पोर्टलला काय आहे आता. ना इकडे तर नाही बर्फ. हां बर्फ आहे पण तो वरती वरती आहे. हाय पासेसवर. आपल्याला कुठे जायचं आहे? आपल्याला जायचं आहे लेहला. लेफ्ट राईट साईड आहे तो काजाला चाललाय, म्हणजे स्पिती व्हॅलीला. आता आलो आपण इकडनं 10 किलोमीटर या टनलमधनं. बघा टाईम तर भरपूर वाजतो, जवळपास आहे ना 3 तास वाजतात. पण जे डोंगरावरनं पहिले रोहतांग पास होता ना, म्हणजे मी पण नाही केलेलं आहे कधी, कारण की आता तो बॅनच करून टाकलेला आहे. आता बाईकवाल्यांना सोडतच नाहीत. पण यार तो खरोखर यार बघण्यासारखा होता.
पण ठीक आहे, बघण्यासारखं भरपूर काही आहे पुढे. एंट्री आहे सर? आय डोंट नो कुठली एंट्री आहे, मी तर कधीच नाही बघितली आहे ही, इवन ऑन यूट्यूब. रोहतांग क्रॉस केल्यानंतर टुवर्ड्स लेहला जायला एक साधा डेव्हलपमेंट म्हणून आहे, SADA डेव्हलपमेंट. त्याचे 50 रुपीज आहेत पर बाईक, 50 रुपीज पर बाईक. 4 व्हीलरचं नाही माहिती, ते विचारलं नाही. आता 2 पास दिलेत त्यांनी, मे बी ग्रीन पास वगैरे असेल काहीतरी, पण ठीक आहे, इतना तो चलता है. चलो. लाहौल में आपका स्वागत है. मोठा आहे रे सिसू. हिमालयन भरपूर आहेत. हा स्क्रॅम्बलर माझी. याला कसले डोंगर आहेत रे, जबरदस्तच, जबरदस्त. हे कुठलं गाव आहे रे? खांगसर. खांगसर. आता हा आला तांडीचा पेट्रोल पंप. हा इकडचा आणि लेहच्या मधला आहे ना शेवटचा पंप होता. आता पुढे पण एक बांधलेला आहे. हां, पण आपल्याला झंस्कारला जायचं आहे. पदुमला आहेत, त्यामुळे आपण आता भरलेलं नाही आहे, कारण की आपण मनालीमध्येच भरलेलं आहे. तांडी ब्रिज. केलॉंग 0 म्हणजे केलॉंग आता आलेलं आहे. थांबव जरा, इकडे विचार ना, बॅग आहेत काय बघ. अगदी जर काय नसेल ना, ती शाळेची बॅग पण चालेल, ती स्काय बॅग आहे ना. खाली आहेत काय टाऊनमध्ये? मग फिरवा, खाली घेऊन चला. अरे बापरे, खाली जाऊया. केलॉंगच्या गावाच्या गल्लीतून. आता एवढं टाकलेली आहे गाडी आतमध्ये खाली, तर मिळायला पाहिजेच. मी तर पहिला गिअरवरती उतरवते. हटाव. अच्छा, लावली बॅग मागे. हां चला, बॅग तर मिळाली. हां, आता 2 पेट्रोलचे कॅन घेऊन जावे लागतील, कारण की ते बोलतात की आता पुढे पण नाही आणि झंस्कारमध्ये पण नाही. आता एवढे बोलतात तर काय माहिती नाही. तर आपण आहे ना केलॉंगमध्येच आहे ना कॅनमध्ये पेट्रोल भरूया. 2-2 कॅन लावूया. तुला पण लाव आणि मला पण लाव. कुठला घेतोय? मोठावाला घेतोय की छोटेवाले घेतोय? छोटेवाले 2 घेतोय. घे मग. आता इकडे केलॉंगमध्ये उपासक फिलिंग स्टेशन आहे. उपासक नावाचं स्टेशन आहे, तर तिकडे आपण भरूया पेट्रोल. चला, माझ्यामध्ये 200चं राहिलं, याच्यात 200चं राहिलं, आणि आता हे ड्रम आपले आहेत. 200चं म्हणजे 150 समथिंग. दारच्या 24 आहे. हां बघ, इकडे थांबव. महाल आहेत म्हणून नाही रे, शाळेला गर्दी पण झालेली आहे इकडे. ये इकडे आहे टेबल. ये
मीठ चावल खाशील ना? आहे काल नाही खाल्लेलं होतंस. आणि इकडे ना ॲक्च्युली प्रॉब्लेमच आहे, इकडे मिळत नाही असं का मीठ चावल वगैरे. हां टेस्ट पण लागली पाहिजे ना. टेस्टची गॅरंटी नाही, टेस्टची गॅरंटी नाही आता आपली. वास तर येतो चांगला मंगेश मटणाचा. तिखट नसेल पण. नाही नाही, वास तर आपल्या मराठी लोकांसारखाच येतोय. खोबरं तर नाही घातलेलं आहे पण ठीक आहे, चालेल खाऊया. टेस्ट आहे काय, स्वाद आहे काय? हां ठीक. हे बघा आता इकडनं आहे ना, या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. पेंगॉंग फूड कॉर्नर दारच्या आहे हा, पण होमस्टेज वगैरे ते वरती आहेत. तर ह्यांनी सांगितलं की तुम्हाला जर टेंटिंग करायची आहे ना तर ती रिव्हर साईड आहे ती बघा, आता वरती जावा जरा. तर आज तर वाजले 5:30च. हे तर फर्स्ट टाईम झालेलं आहे की 5:30 वाजता आपण स्पॉटवरती पोचलेलो आहे. नाहीतर नेहमी आहे ना नाईट रायडिंग तर होतेच, पण आता पूर्णपणे जवळ पोचलेलो आहे. तर आम्ही विचार करतो की शोधूया काय फरक पडतो. जर रिव्हर साईडमध्ये होत असेल तर मग रिव्हर टेंटमध्ये पण बघूया, नाहीतर मग बघूया पुढे. ओके चला, आपल्याकडे आता टाईमच टाईम आहे, बघूया आरामात. बरोबर आहे, इकडेच आहे. ढाई में सब इंक्लूडेड है यार. तू भी जाता है, 2 में करवा दो, 2 में हो जाएगा. चलो फिर बस. काढली बघ एकट्याने. मंगेश बाईक तर आणली इकडे, पण फिरवणार आहे कशी? अच्छा ती स्टँडवरतीच फिरेल. हां स्टँडवरतीच फिरेल. तर हे आहे आपला होमस्टे. व्ह्यूचा काय इश्यू नाही आहे, व्ह्यू म्हणजे काय नॉर्मलच आहे, पण ठीक आहे. मटन डीड यू जस्ट सेड मटन मिळतं. तुला रूम दाखवतो यांची. असं वाटतंय ना की लॉटरीत लागलेली आहे. हां 10 दिवस झाले ओपन करून. ऐसा लग रहा है की सगळं ओपन. इकडनं बघायचं तर हे बघा, पहाड चाहिए पहाड ले लो, नदी चाहिए नदी ले लो. जबरदस्त आहे. काय बोल, मी इकडे झोपणार. मैं सोएगा यहाँ पे, मी इकडे झोपणार. 10 दिवस झाले फक्त. वाट बघत तशी शूज घातले असते पण नको, राहून देत. तर ह्यांची आहे ना मोठी, माझी पाला देतो नको राहून दे. रिव्हर साईड जरा फिरायला चाललेलो आहोत पायाने. बाईक नको, बाईक आता पुन्हा काढायची नाही. शॉर्टकट आहे ठीक आहे खाली उतरायला, वरती चढायला माहिती आहे ना. एक तर पहिलेच 11,000 फुटांवरती आहोत आपण. चायला इकडे चप्पल नाही घातली असती ना तरी पण चाललं असतं मला. काढू का इकडे, काढू इकडे? अरे राहून देत, चल. नाही नको राहून देत. हे पूर्ण खाली उतरतोय, चढताना फुल फाटणार आहे एवढं कन्फर्म आहे. तिकडे जायचं आहे. हा जवळपास 450 किलोमीटरचा रस्ता आहे इकडनं तिथपर्यंत. आता अचानक आहे ना, अचानक थंड झालेलं आहे. मगाशी तरी आहे ना ऊन लागत होतं, गरम होत होतं लेदर जॅकेटमधून. आणि आता अचानक थंड का झालं माहिती आहे? सूर्य आहे ना त्या डोंगराच्या पलीकडनं खाली आता मावळतो आहे. तर इकडे आता आलेली आहे सावली, आणि त्यामुळे हे अचानक थंड झालेलं आहे.
मग काही जास्ती नको ट्रॅक करूया. काय इकडे इकडं आहे काय खाली जायला? नाही नको 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 राहून दे. अरे माझ्या हातामध्ये सगळं आहे रे. अरे चप्पल आहे ना त्यांनी दिलेली आहे ती. मी बिना चपलेचा आलो असतो ना तरी पण बस झालं असतं. एकतर चायला मटण खाऊन खाऊन पोट वाढलंय. आता गेल्यावरती बघ कसले पॅक पाडतो, 8 पॅक करतो. तो वाला हॉटेल आपलं आहे, गेस्ट हाऊस. त्या विंडो उघड्या ठेवल्यात ना 2, त्या मी या स्वतःच्या हाताने उघड्या ठेवलेल्या आहे की जरा रूम थंड होऊन देत. बघा ना कसं सूर्य तिकडे, प्रकाश इकडे. आता तो जसं जसं मावळणार तसं जसं हे वरती येणार सावली. मंगेश आज रात्री येऊन आहे ना वरती बघूया आकाशामध्ये गॅलेक्सी दिसते का आपली, मिल्की वे. कडक थंड आहे. फाटली आता वरती चढताना. फाटणारच तर होती आमच्याकडे एक याक आहे ना, तरी पण अजून वरती आहे. फक्त अर्धा आलोय. हे तिकडनं पुन्हा वरती आलो. जमायला झालं. बस झालं आजच्यासाठी. एवढा ॲडव्हेंचर ठीक झाला. आता रूमवरती जाऊन झोपू. पण झोपायच्या अगोदर कार्यक्रम होणार आहे, तो तर नाही दाखवणार ऑफकोर्स. चला मग टाटा. पुन्हा एकदा बघा, हा आहे दारचा. बघा इकडे कुंज माऊ स्टेमध्ये आपण आलेलो आहोत आणि हे यांचे ओनर आहेत. हेलो सर जी. संकेत. जुले 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 जुले. आपका नाम क्या? तंजीम. तंजीन. ओके. और सर जी? रिगजिंग. बड़े भाई मेरे. अच्छा, बडे भाई छोटे भाई. हे दिसणार नाही तुम्हाला की काय चालू आहे. ही फक्त शेकोडी दिसेल.